दोन जीवांचं प्रेम. आय हाय. सो आयुष, अवनी. हम्म. पार्ट आहे 468. पार्ट 467 मध्ये बघितलं होतं आपण. रात्री जेवण करताना आयुनीला मस्करीत काहीतरी बोलायला सांगतो आयुष, जी गोष्ट अवनीला बिलकुल आवडलेली नसते. तर सर्वांचं जेवण झाल्यानंतर सगळे नाईट वॉकला जातात सोबतच. तर आयुष अवनी बोलत असतात त्यावरून. सो आता पुढे बघू. अवनी बोलते, तुला माहिती आहे हे मस्करी होती आणि तुला इतकी अक्कल आहे की यातला फरक समजतो. पण आयूला, तिला कळतं का एवढं सर्व? नाही ना? मग ती सिरियस वेमध्ये घेऊनच बोलेल ना. एवढं पण नाही कळत आहे का तुला? आयुष बोलतो, सॉरी बेबी, पण यानंतर खरंच असं नाही होणार ग. खरंच खूप विचार करून मस्करी करणार, बोलणार. आता मी ओके शांत होतो आता प्लीज. अवनी यावर काहीच बोलत नसते. तर आयुष बोलतो श्रीयूच्या मम्माला की अगं तू समजावून सांग ना तिला. मस्त आमचं भांडण का बघत एन्जॉय करत बसली. चल चल, माझ्या बायकोची समजूत काढून समजव तिला प्लीज. तर श्रीयूची मम्मा बोलतात की नको नको, असंच पाहिजे तुला. ती तर बोलायलाच नको पाहिजे आता तुला. तर यावर आयुष बोलतो की बाप रे, किती कडूच आहेस ग तू. खरंच. तर अवनी बोलते की ए दी, मला चॉकलेट खायची आहे, सो चल ना, येऊ सर्वांसाठी. हम्म. श्रीयूची मम्मा बोलतात की अगं पण मी पैसे घेऊन नाही आलोय. तर अवनी बोलते की वेट, मी पप्पाला विचारते. तर ते बोलतात की मी पण पैसे घेऊन नाही आलो आहे आणि फोन पण घरी आहे. तर अवनी बोलते की ठीक आहे, जाऊ दे, सोड. आणि सर्वांचा सुद्धा फोन घरीच असतो, पण आयुषचा फोन सोबत असतो. तर आयुष बोलतो श्रीयूच्या मम्माला की अगं माझ्याकडे आहे फोन, सो घे बोल तिला चॉकलेट. तर अवनी लगेच बोलते की नाही दी, मला नको आहे, मूड नाही आता माझा. हम्म. तर यावर आयुष बोलतो की बाप रे, डेंजर मूड आहे का हिचा. 2 मिनिटांच्या आत मूड चेंज होऊन जातो. वाव, मस्त आहे. पैशाची बचतच झाली माझी तर. बट माझ्या क्युटीला घेऊन देणार मी चॉकलेट आणि शिवला पण. सो तुम्ही या दोघी, मी जातो पुढे आणि दोघींसाठी घेतो त्यांना जे हवं ते. तर आयुष पुढे जाताच अवनी बोलते श्रीयूच्या मम्माला की दी, मी पण जाऊन घेऊ का ग. तर श्रीयूची मम्मा बोलतात की हो हो, घेऊन घे, जा. तर अवनी पण जाते आयुषच्या मागेच आणि मग आयुने श्रीयू चॉकलेट घेत असतात. तर तसंच अवनी पण घेते आणि मग आयुष पैसे देतो आणि परत सोबतच सगळे वॉक करत असतात. सो मग सगळे असंच एका ठिकाणी बसतात आणि छान गप्पा मारतात आणि अवनी चॉकलेट खात असते आयुष श्रीयूला घेऊन. तर आयुष बोलतो की आयू, असं चॉकलेट खाणं बरं नाही ना. आय मीन यामुळे टीथ खराब होतात ना. सो तरी सुद्धा तू कशी काय खाते ग. तर अवनी बोलते की कधीतरी खाल्ल्याने काही होत नसतं बाळा, सो तू खा निवांत आणि दाखवून दे तुझे टीथ पप्पाला, किती क्लीन अँड व्हाईट आहेत ते. तर ह्यावर आयुष बोलतो की आयूचे टीथ क्लीन आहेतच, पण मी मोठ्या आयूबद्दल बोलत आहे. तर हे एकतर सर्वांना कळतं. अवनीबद्दल बोलला तर तसंच हसतात सगळे. हम्म. मग अवनी शांतपणे चॉकलेट खाऊन घेते आणि मग सगळे घरी परत यायला निघतात आणि मग तेव्हा आयुष असतो आयुष श्रीयू सोबत आणि बाकी अवनी श्रीयूची मम्मा आणि अवनीचे मम्मा पप्पा सोबत बोलत बोलत येत असतात. तर घरी येतात सगळे झोपायला म्हणून आपापल्या रूममध्ये जातात. तर आयुष अवनी रूममध्ये येताच अवनी बोलते आयुषला की तुला जास्तच मस्करी करायची असते हो ना. आता बघते कसं झोपतो तू आमच्यासोबत तर. तर यावर आयुष बोलतो आयूला की बेबी बघ गं, तुझ्या पप्पाला नाही झोपत बोलते तुझी मम्मा. प्लीज हेल्प मी बेबी, आता काय करू मी. हा. तर आयू बोलते की वेट ना पप्पा, मम्मा तर असंच मस्करी पण करू शकते ना. आणि नाही झोपू दिली तर तुम्ही आईला सांगा, बिकॉज हे घर त्यांचं आहे ना. मग त्यांनी सांगणार तुम्ही दुसरीकडे कुठे झोपायचं तर. दुसरीकडे झोपण्याबद्दल ऐकून अवनी लगेच हसायला लागते आणि आयुने सिरियसली बोलत असते तर लगेच आपल्या मम्माला बोलते की मम्मा, डोंट ला, पप्पाला झोपायला भेटत नाहीये ना, मग असं हसू नाही. तर अवनीला हसायला कंट्रोल होत नाही, तर तसंच तोंडावर हात घेऊन हसतच असते. तर आयूने ते बघून बोलते की मम्मा, आता तूच नाही झोपायचं, जा आमच्यासोबत. पप्पा या पटकन बेडवर, आपण झोपू आणि मम्मा तू तिथे सोफ्यावर झोपी जा. हम्म. अवनी ऐकून बोलते की सॉरी सॉरी बेबी, आता नाही असणार असं. खरंच सॉरी, पण मला सोफ्यावर झोप नाही लागणार, सो प्लीज इथेच तुझ्यासोबत झोपू मी, प्लीज आयू मॅम. तर आयूने हसत बोलते मस्त की हां हां, ठीक आहे ठीक आहे, ये झोप मग बेडवर आमच्यासोबत. देन तिघेही बेडवर येतात आणि आयू मस्त असते दोघांच्या मध्ये.
तर आपल्या पप्पाला बोलते, की "पप्पा, आज मला स्टोरी सांगा तुम्ही." हं. तर आयुष हो बोलतो. तर आयु मस्त आयुषकडे टर्न होऊन स्टोरी ऐकायला रेडी असते आणि अवनी पण आयुषकडेच टर्न होऊन असते. सो मग तसंच आयुष स्टार्ट करतो स्टोरी सांगायला. तर काही वेळात स्टोरी ऐकतच आयु मस्त झोपी जाते आणि मग आयुष बघतो आणि तसंच ब्लँकेटने कव्हर करून देतो आयूला. आणि मग अवनी असते जागी तर फोन यूज करत असते. आणि मग आयुष पण जस्ट फोन यूज करायला घेतो तर काही वेळाने अवनी विचारते की चल झोपूया ना आता. आता झाला असेल ना फोन यूज करून. हम्म. आयुष बोलतो, माझी एक स्कूल फ्रेंड आहे तिच्याशी बोलत आहे. तेवढं झालं की झोपतो. सो तू झोपून घे बेबी प्लीज. अवनी लगेच उठून येते आणि आयुषच्या बाजूने झोपत बोलते की दाखव मला बघू दे कोण ती आणि इतक्या रात्री काय बोलत आहे. तर आयुष फोन लपवत असतो. चार दाखवतच नसतो. तर अवनी चिडून बोलते की मला दाखव प्लीज, नाहीतर खूप घाण भांडण करणार मी आता. तर आयुष लगेच उठून बसतो आणि अवनीचे दोन्ही हात पकडून असं बेडवरून बाजूच्या सोफ्यावर झोपवत असतो आणि फायनली झोपवून देतो आणि स्वतः अवनीवर येतो. देन अवनी बोलते की आता का आला जवळ, चल लांब हो, आता नाही यायचं असं जवळ. हम्म. तर हे ऐकून आयुष मस्त तसंच अवनीला किस करायला स्टार्ट करतो. तर अवनी करू देते किस वगैरे पण आपल्या साईडने काहीच रिस्पॉन्स देत नसते. तर आयुष मध्येच थांबतो आणि बोलतो की काय झालं, किसला रिस्पॉन्ड का करत नाहीये तू. तर अवनी बोलते की मला ना असं फीलच होत नाहीये. बाय द वे फील होत असते पण अवनी कंट्रोल करून बसलेली असते. हम्म. काहीतरी ट्विस्ट आहे मग. फील होत नाही हे एकदाच आयुष मस्त प्रॉपर असं पकडून परत किस करायला लागतो. तर अवनीला खूप फील होत असते पण तरी सुद्धा कंट्रोल करून बसलेली असते आणि तसंच सांगते की सॉरी यार आयुष, पण खरंच मला फील होत नाहीये. तर आयुषला राग येतो आणि तसंच पटकन बाजूला होतो आणि सोफ्यावर नॉर्मल होऊन बसून जातो आणि बोलतो की तुझं प्रेम वगैरे होत्याचं नव्हतं झालं का, काय चाललं काय तुझं नक्की. तर अवनी शांतच असते काही न बोलता. तर आयुष परत बोलतो की मी काहीतरी विचारत आहे तुला अवनी, प्लीज आन्सर मी. तर परत तसंच शांतच बसलेली असते. तर अवनी, तर आयुष तसं डोक्याला हात लावून डोळे बंद करून घेतो लाईक कशाच तरी खूप जास्त टेन्शन आल्यासारखं. तर तेव्हा अवनी उठते आणि आयुषच्या मांडीवर बसत आयुषला सरळ झोपवते सोफ्यावरच. आणि मग आयुष बोलतो की तुला फील होत नाहीये ना, देन प्लीज हे असं जबरदस्ती करू नको काही, प्लीज बाजूला हो. तर आम्ही लगेच हळूच आयुषच्या अगदी क्लोज येऊन कानात अगदी रोमॅन्टिक व्हॉइसमध्ये बोलतो की बेबी, मी जस्ट तुझी रिॲक्शन बघायला स्वतःला कंट्रोल करून बसली होती. पण आत मला भरपूर गुदगुदी आणि बरंच काही फील होत होतं. सो प्लीज आता स्टार्ट करते मी, तू बघ काय करतो ते. हम्म. आयुष्य एकदाच तसाच अवनीचा फेस असं क्लोज घेऊन येऊन किसिंग स्टार्ट करतो आणि मग तसंच दोघे मस्त फुल ऑन रोमॅन्स करायला लागतात. आणि मध्येच एकमेकांना कुठेही कसंही चावा पण घेत असतात. आणि मग तसंच आयुष मस्त अवनीला उचलून घेतो आणि बेडवर येतो आणि मग दोघात ते सर्वही होतं अगदी 2 hours. आणि मग बरोबर 3:30 वाजता दोघेही झोपी जातात. तसंच हक करून. हाय हाय. तर सकाळी 5 वाजता अवनी उठते आणि सर्व बरोबर करून घेते अबाउट क्लॉथेस अँड ऑल. आणि परत आयुला आणि आयुषला हक करून झोपते. आणि आयुष उठतो बॉक्सरवर अगदी शर्टलेस. आणि मग 7 वाजता काहीतरी आयुनी उठते आणि आपल्या पप्पाला असं शर्टलेस बघताच बोलते की अले पप्पा उठा तुम्ही, असं कसं झोपले नंगू पुंगू होऊन. मम्मा मम्मा उठ ना, पप्पाला बघ ना कसं झोपले ते. तर आयुष आणि दोघेही उठतात आणि मग आयुष मस्त आयुला हक करत बोलतो की माझं क्युटी बाळ, झोपून जाऊ आपण असंच परत, चल काही थंडी वगैरे नाही आहे, चल झोपायचं आता असंच, ओके. हां हां ओके. आयुनी उठते तसंच आणि बोलते की अले पप्पा असं नाही झोपू, नाही तर मम्मा मार देणार ना तुम्हाला. तर आयुष बोलतो की बट बेबी माझी टी शर्ट तुझ्या मम्मानेच कुठेतरी ठेवून दिली आहे, जे मलाही दिसत नाही आहे, तर मी काय करू. तर आयुनी बोलते की हां मग ठीक आहे जाऊ द्या, झोपू आपण परत. तर तसंच आयुष आयुनी झोपी जातात आणि मग डायरेक्ट 7 वाजता आयुष आयुनी उठतात आणि बोलतात अवनीला की आमचा चहा कुठे आहे. तर अवनी बोलते की बेबी आधी छान फ्रेश व्हायचं, हॉलमध्ये यायचं, मग सर्व मिळतं. हे असं पप्पासारखं बेडवर सर्व दे नाही बोलायचं. तर आयुनी लगेच उतरते बेडवरून आणि आपल्या पप्पाला चल बोलते. तर आयुष पण खाली जातो
आणि दोघेही फ्रेश होऊन मस्त बसतात हॉलमध्ये सोफ्यावर चहाचा वेट करत. शिवची मम्मा आयुषला चहा देतात आणि आयूला मिल्क टोस्ट देतात. तर आयूने बोलते की मला भरवणार कोण? तर अवनीची मम्मा लगेच जाऊन बोलतात की मी भरवते ना. तर आयू मस्त हॅपी होऊन बोलते की हां हां आई भरवा मला. तर तसे त्या भरवत असतात आणि मग काही वेळाने आयुष जातो रूममध्ये. तर अवनी सर्व कपडे वगैरे ठेवत असते. तर आयुष बोलतो की आज जायचं आहे आपल्याला घरी, सो पॅकिंग कर बेबी. आणि मग अवनी तसं हो बोलून पॅकिंग स्टार्ट करते. आणि आयुष खाली जाऊन सर्वांना सांगतो की आम्ही निघणार आहे आज. तर सगळे बोलत असतात की पुन्हा 2-3 दिवस थांबा म्हणून. पण आयुष सांगतो की ऑफिसचं भरपूर काम बाकी आहे, सो नाही थांबता येणार आता. हम्म. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो पार्ट 469 मध्ये बघणार आहे आपण. सर्वात फोर्स करून थांबवतात की जाऊ देतात, आणि जर जाऊ दिले तर पुढे कसं काय बघायला मिळेल, आणि आयुष्य घरी एक धमाका होऊन आहे. सो ते काय असेल हे सर्व जाणून घ्यायला स्टोरी पूर्ण बघा. रायटर एडिटर शुभ वासेकर. हम्म.